नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ती प्रसिद्ध जी पानाडी आहेत नागनाथ विश्वनाथ बावकर, हे फक्त पानाडी नसून एक उत्तम शेतकरी आहेत। आपण त्यांच्या स्वतः शेतीवरती आले, फील्डवरती आलेले आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करू की किती एकर त्याची पाण्याची आपली आंब्याची बाग आहे आणि त्याला पाणी कशातर्फे त्यांनी पाणी पुरवठा करतील, त्यासाठी आपण बातचीत करू। माहिती दे आपली किती एकर शेती आहे आंब्याची बाग? आंब्याची बाग इथं जवळजवळ 5 एकर आहे, कारण 2-2.5 एकर आंबा असेल। हां, ह्याच्यामध्ये जवळजवळ कमीत कमी 600 आंब्याची झाडं लावलेली आहेत। हां। आणि ही आंब्याची झाडं म्हणजे किती वर्षाची बाग आहे ही 5वं वर्ष एका बागाला चालू आहे, एका वर्षाला 3रं वर्ष चालू आहे। म्हणजे 200 अगोदर लावले होते, 400 मागून लावलेले आहेत। तर प्रत्येक झाडाला फळ लागलेलं आहे। आता सध्या म्हणजे पाणी साजी चालू आहे। आता काढण्यासाठी आता माल तयार झालेला आहे आणि 4-8 दिवसामध्ये हा माल जातो। 4 दिवसात आपण आंब्याची बाग पाहू शकता मित्रांनो। फळ बघा आंब्यावरती, या झाडावरती फळ बघा। हे झाड साधारण किती वर्षाचं आहे? 4-5 वर्ष 5 वर्ष। टोटल किती फुटावरती अंतर किती आहे? 15 बाय 15चा हे अंतर आहे। 15 बाय 15चं 15 बाय 15चं अंतर आहे। टोटल या लाईनीमध्ये किती झाड आहेत? 8 दोन्ही 16 झाड आहेत। म्हणजे ह्याकडे त्याकडे मध्ये बांधा आला तर 16 झाड आहेत। शेतकरी बंधूंनो, आता ही जात आंब्याची जी जात आहे ती आपल्याला समजू शकेल का? हा आंबा केशर आहे। केशर म्हणजे ह्या आंबाला हां 5 वर्ष होऊन गेले। हे आंब्याचे रोप राजमंदिर येऊन आलेले आहेत। राजमंदिर येऊन आलेले कोरवानी। तर आता आमचं काम, आता यामध्ये फक्त केशर जातीचाच आंबा आहे का अजून कुठल्या जाती आहेत? नर मादी संकर करण्यासाठी मध्ये का दुसरी झाडं आहेत। हां, साधारणतः एक रोप तुम्ही किती लावला होता? एक रोप त्या टायमाला 35-40 रुपयाला आणला, तर खर्च सगळं 125 रुपयाला बसलं होतं। हां, आता आपले शेतकरी बांधवांना इकडे बघा, आता जे शेतकरी बांधव आहेत आपले, जे आंब्याची बाग लावू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगू शकाल? नाही, आम्हाला जे म्हणजे त्यांना काय अडचण आहे त्या टायमाला त्यांनी जर आम्हाला चौकशी केली तर आम्ही त्याला व्यवस्थित गायडन्स करू। कारण त्यांना मूळ चांगले लागतात। रोपाचे निवडून रोपं आणले पाहिजे। रोपाची जोपासना चांगली पाहिजे। खताचं प्रमाण वापरलं पाहिजे। पाण्याच्या टायमाला पाणी दिलं पाहिजे। आणि आंब्यासाठी जी जमीन आहे ही जमीन उपयुक्त आहे का? आता ह्या जमिनीत काय येईल असं म्हणून मी घेतलेली नाही। ही जमीन फक्त माझ्याकडे 10 म्हशी, एक हलगट होता, एक नोकरच्याकडे राहत होता। तिथं माझ्या घरच्या शेतामध्ये जागा पुरत नाही म्हणून जनावर चरण्यासाठी ही 10 एकर घेतली होती। पण माझी मूळ जमीन तळ्यात गेली। मूळ वडिलांची जमीन अगर मी घेतलेली बाकी जमीन, पण म्हणून मला इकडे यावं लागलं। आणि ही जमीन तुम्ही स्वतः विकत घेतलेली आहे का? विकत घेतलेली आहे। वा वा वा, छान। आणि याच्यामध्ये कष्ट करून ही सारा डोंगर खोदून हे आंब्याची रोपं लावलेली आहेत। तर परमेश्वराने याचा आपल्याला यश दिलेलं आहे। आपण ही प्रयत्न केलेला आहे। प्रयत्नांची फळ असं एक म्हण आहे त्याचं, वाळूचे एक रगडीचा तेल हे गळीत, त्या पद्धतीनं आपल्याला हे मिळालेलं आहे। त्याचं हे बघा शेतकरी बांधवांनो, आपण बी जर आंब्याची बाग लावू इच्छित असाल तर आपण नागनाथ बावकर यांचा आदर्श घेणे गरजेचं आहे। कारण की अशा डोंगरामध्ये त्यांनी ही आंब्याची बाग फुलवलेली आहे। तर मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण इथं पानाडी विश्वनाथ बावकर यांच्या शेतामध्ये आलो होतो पाणी पाजण्यासाठी। तर मी पहिल्यांदा यांच्या शेतामध्ये आलेलो आहे। या आंब्याची बाग मला काय माहीत नव्हती। मी इथं येऊन एवढा खुश झालो, कारण की एक पानाडी, प्रसिद्ध पानाडी, एक पानाडी नसून एक उत्तम शेतकरी आहे। यासाठी आपण ही त्यांचा आदर्श घेऊन आपल्या शेतामध्ये आपण एक आंब्याचा जे बाग आहे जी आपण लावणार आहेत ती आपण एक प्रयत्न करावा, ही माझी कळकळीची विनंती आहे। धन्यवाद।